ओस पडले होते आणि त्यावेळेला राजसाहेब ठाकरेंनी एक आदेश सोडला कृष्णकुंजवरून, अखेर मान्य करावा लागला। आणि आजही आपल्याला मराठी कलाकारांचा अस्मिता जपणारा, मराठी बाणा असणारा राजसाहेब ठाकरे यांच्या सेनेमधील आदरणीय सचिन भाऊ गोले आपल्याला काही क्षणानंतरच नक्कीच शुभेच्छा देतील। पुन्हा एकदा उपस्थित सर्व माझ्या क्रीडा रसिकांना आणि खेळाडूंना नववर्षाच्या हितेश म्हात्रे सर आपण कॉम्बॉक्स मधून शुभेच्छा देऊया। गोडी उभारताना ते स्मरण असणं गरजेचं आहे। अहो झुकला असता, वाकला असता तर ऐशो आरामात जागला असता, परंतु वयाच्या 9 वर्षामध्ये 143 लढाया, 146 लढाया न हारणारा, ज्याच्या डिक्शनरीमध्ये अपयश, हार हा शब्दच नाही, तो स्वराज्याचा दुसरा धनी, स्वराज्याचे दुसरे छत्रपती आणि स्वराज्याचे पहिले युवराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा केला जातोय। बलदंड देह होता, पोटरी मांडा होता, उभारदार छाती होती। अहो बसल्या बैठकीला चांदीच्या पेल्याचा मुटका बनवायचा, लोखंडाच्या गजाचा 4चा आकडा बनवायचा। अहो शत्रू नुसतं नाव ऐकलं तरी थरथर कापायचे। आणि अशा धर्मवीर संभाजी राजांना आज भाई ट्रॉफी 2022 दरम्यान इथून त्रिवार वंदन केलं जातोय। जा कधी आळंदीला जर त्या माझ्या माऊलींच्या समाधीच्या दर्शनासाठी गेलात तर 4 किलोमीटर वरती वडू बुद्रुकला भीमा भामा आणि इंद्रायणीच्या काठावरती संभाजी राजांची समाधी समस्त तुमच्या शिवभक्तांची आणि शंभू भक्तांची वाट पाहतोय। जा कधीतरी एकदा त्या समाधीवरती आपलं डोकं टेकवा। खरंच तुम्ही या महाराष्ट्राचे अवलाद आहात, ज्या वेळेला त्या संभाजी महाराजांच्या समाधीवरती डोकं टेकाल। 2 वर्षापूर्वी कोरोना संक्रमणाच्या अगोदर गुढीपाडव्याला आम्हाला त्या ठिकाणी कार्यक्रम होता। नितीन बानगुडे पाटील, गीतांजली झेडे सारखे कैक वक्ते, कैक शिवव्याख्याते आम्हाला त्या ठिकाणी अनुभवायला पाहायला मिळाले होते। आणि तो क्षण आजही आमच्या स्मरणात आहे। पहाटे 6 वाजता माझ्या शंभू राजांवर दुग्धाभिषेक होईल। त्या धर्मवीर संभाजी राजांना त्रिवार वंदन करून भाई ट्रॉफी 2022च्या आजच्या रजनीतील हा पहिला उपांत्यपूर्व फेरीचा सामना, क्वार्टर फायनलचा सामना बीसीसी भेंडकल विपक्ष समिधा नागाव। मायक्रोफोन वरती वेळ होतोय सुनीलजी वर्तक आणि हितेश म्हात्रे यांची। धन्यवाद गुरुवर्य नितेश पंडित सर। आदरणीय सुधीरगरज सामाजिक संस्था नवघर उरण यांच्या विद्यमाने आयोजित भाई चषक 2022 शेवटची रात्र आणि या शेवटच्या रात्रीमधील चालू सामना अर्थातच पहिल्या सत्रामध्ये जय माता दी सोनारी संघाला नमवून दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलेला बीसीसी भेंडकल, त्याचबरोबर आयन 11 वहाल या संघाला नमवून दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलेला अर्थातच समिधा नागाव, या 2 संघांमधील हे क्रिकेटचं द्वंद्व युद्ध रंगताना दिसतोय। सामन्याचा पहिला चेंडू फेकला जातोय। सलामीसाठी आलेले फलंदाज प्रतीक ठाकूर आणि चिंट्या, त्याचबरोबर सलामीचा गोलंदाज असेल यज्ञेश भोईर। बीसीसी भेंडकल संघानं नाणेफेक जिंकून सर्वप्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले समिधा नागाव। दोन्ही संघांचा एक विजय प्राप्त केल्यानंतर मनोधैर्य निश्चितच वाढलेलं असेल। आमच्या समालोचन क्षेत्रामध्ये काही दिवसापूर्वीच रायगड भूषण या रायगड जिल्ह्याचा सर्वोच्च मानाने बहुमानाने सन्मानित झालेले आमचे गुरुवर्य नितेश पंडित सर, समवेत आमचे हितेश म्हात्रे सर, आमचे श्याम ठाकूर सर, त्याचबरोबर नक्की ज्यांनी प्रेक्षकांची मन जिंकली असे आमचे दशरथ पाटील सर आणि अर्थातच रिव्हॉल्वर सर। पहिला चेंडू मिसफील्ड होताना दिसते, 1 धाव, 1 धावेने खातं उघडलं जाते संघाचं अर्थातच समिधा नागावचं। नक्कीच भेंडकल संघासाठी कोपरोलीवर नवनाथ म्हात्रे आणि कविश ठाकूर भेंडकल यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात। नक्कीच नवनाथ म्हात्रे आमच्या पूर्व विभागातील तिन्ही भाषांवर प्रभुत्व असलेले आमचे एक समालोचक निवेदक, यांच्याकडून शुभेच्छा येतात। संघासाठी शुभेच्छा आपल्या किती उपयोगी ठरतात ते सामना संपल्यानंतरच आपल्याला समजेल। तत्पूर्वी पुन्हा एकदा वळतोय सामन्याकडे। आमच्या बाजूला स्कोरर आमचे आहेत अर्थातच संजय पाटील, कारण संचित पाटील। पुढचा चेंडू
डावखिरा गोलंदाज नक्कीच प्रत्येक सामन्यामध्ये असावा अशी अपेक्षा असते. पुन्हा एकदा मिसफील होतोय. क्षेत्ररक्षण हा महत्वाचा दुवा मानला जातोय. या ठिकाणी पहिल्या आणि दुसऱ्या चेंडूवर दोन्ही चेंडूवर क्षेत्ररक्षण या ठिकाणी खराब होताना दिसतोय. कारण आपण पाहतोय पंडित सर, प्रत्येक गोलंदाजाचं जर मनोधैर्य वाढवायचं असेल, त्याची हिंमत वाढवायची असेल, त्याची ताकद वाढवायची असेल, तर उर्वरित मैदानावर असलेल्या प्रत्येक क्षेत्ररक्षकानं चांगलं क्षेत्ररक्षण करणं महत्वाचं आहे. हा सामना 3 षटकांचा असेल असं आयोजकांच्या कडून या ठिकाणी घोषित करण्यात आलेला आहे. नक्कीच आपण पाहतोय की कालच्या रजनीमध्ये प्रहार करण्याचा प्रयत्न होतोय, जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु फलंदाज अपयशी होतोय. कालच्या रजनीमध्ये सुपर 4 मध्ये प्रवेश केलेला अर्थातच आमचा मोठी जुईचा संघ आणि त्यांचे चाहते यांची अलोट गर्दी आज आपल्याला पाहावयास मिळेल. आमच्या दशरथ पाटील सरांनी चायनीज म्हणून संबोधलं होतं, कारण छोटासा देश असला तरी त्यांचा उत्साह जास्त असतो, अशा प्रकारची उपमा दिली होती. लेगेस्टीच्या बाहेरून जाणारा चेंडू, नक्कीच चेंडू जातो निर्धाव. खूपच चांगल्या प्रकारची गोलंदाजी. या गोलंदाजाला खरं तर क्षेत्ररक्षकाने साथ दिली असती तर आतापर्यंत हे षटक कदाचित निर्धाव म्हणून टाकलं गेलं असतं, परंतु 2 वेळा मिसफील होताना दिसतोय. आणि धावसंख्या फक्त 3, बिनबाद 3 अशा प्रकारची धावसंख्या असेल. 3 षटकांचा सामना नक्कीच. 3ही षटकातील प्रत्येक चेंडूवर हाणामारी करावी लागेल, परंतु काही कमी धावसंख्येचा पाठलाग करताना देखील एखाद्या संघाचं मनोबल कमी झालं जाते. पुन्हा एकदा हा चेंडू जातोय लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. पहिला, दुसरा, तिसरा टप्पा आणि चौथ्या टप्प्याला चेंडू सीमा पार चौकार. लाईव्हच्या माध्यमातून आमच्या पीटीसी लाईव्हचे अर्थातच ज्यांनी काही क्षणापूर्वी भेट दिली होती आमचे संदीप वास्कर सर आणि त्यांचे सहकारी आमचे चेतन दलवी आणि त्यांचे सहकारी एक चांगल्या प्रकारची दर्शकांना सेवा पुरवण्याचं कार्य करतायत. पुढच्या चेंडूचे फेके होताना दिसतोय, प्रहार केला जातोय. डिफेन्स पद्धतीने फॉलो थ्रू मध्ये कलेक्ट करताना धाव मात्र रोखू शकले नाहीत आणि अशा पद्धतीने पहिल्या षटकाची सांगता होताना दिसते. पहिले 6 चेंडू संपतात. पहिल्या 6 चेंडूच्या समाप्तीनंतर अर्थात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या नागाव संघाची बिनबाद 8. नक्कीच धावसंख्या कमी म्हणता येणार नाही, कारण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, काहीही घडू शकतं. 12 पाड्याच्या स्पर्धेचा आपण निकाल जर पाहिला तर गोरसई संघासाठी फक्त 12 चेंडूमध्ये 11 धावा करणं विजयासाठी अपेक्षित होतं आणि त्या धावा देखील कोपरोली संघानं करू दिल्या नाहीत आणि कोपरोली संघानं आपलं वर्चस्व या सामन्यावरची पकड राखली होती. हा आहे क्रिकेटचा खेळ, यालाच म्हटलं जाते क्रिकेट. खूपच चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली होती, का करू नये. अशा प्रकारचा जो सामना युट्यूबच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक वारंवार पाहतात. पहिल्या सत्रामध्ये प्रथम फलंदाजी करताना कोपरोली संघानं केवळ 11 धावा उभारल्या होत्या. पहिलं षटक टाकलं गेलं होतं कोपरोली संघाकडून, चरणनं केवळ 4 धावा दिल्या. नंतर यशस्वी असा गोलंदाज मिथून की ज्यानं गोलंदाजीच्या जोरावर 13 विकेट संपादित करून पहिल्या प्रथम गोलंदाज म्हणून मॅन ऑफ द सिरीजचा मान पटकावला होता. असा यशस्वी गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये 7 धावांची गरज असताना देखील सामना 5 धावांनी जिंकून दिला होता. अशा प्रकारची गोलंदाजी केली होती. सामन्याबद्दल सांगायचं वैशिष्ट्य की कमी धावा असल्या तरी देखील दुसऱ्या सत्रामध्ये गोलंदाजी देखील उपयुक्त ठरू शकते. पुढचं षटक घेऊन आलेला गोलंदाज रोमेश ठाकूर, प्रहार केला जातोय डीप मिड विकेटच्या दिशेनं, चेंडू जातोय या ठिकाणी उत्कृष्टरित्या झेल टिपला जातोय. पहिली सफलता मिळतोय भेंडकल संघाला, पहिला हादरा बसतोय संविधान नागाव संघाला, संधी प्राप्त होतोय डीजेला.
मैदानावर रंगते क्रिकेटचं युद्ध. आमच्या पंडित सरांनी सांगितलं की कालचा दिवस 31 मार्च अर्थातच माझ्या शंभू राजांचा बलिदानाचा दिवस. खरंच ज्या लढाया आपल्या आयुष्याच्या कारकिर्दीतील एकही लढाई न हरलेला असा हा योद्धा आणि त्या योद्ध्याचा कालचा बलिदानाचा दिवस. अशा प्रकारचे क्रिकेटचं युद्ध या मैदानावर होताना दिसतोय. पहिल्या चेंडूवर सफलता, दुसरा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा शॉर्ट लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू फील्ड केला जातोय. तत्पूर्वी 22च्या स्वरूपात एक धावचा इशारा येतोय पंचांचा. धाव संख्या फळकावर लागली जाते 1-9. पुढचा सामना असेल आरपी जसकार विपक्ष साई माऊली वरद लॉजिस्टिक नवघर. दोन्ही संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी यायचंय. पुढचा चेंडू आता मात्र गोलंदाज यशस्वी होताना दिसतोय. पहिल्या चेंडूवर सफलता, दुसऱ्या चेंडूवर 22च्या स्वरूपात केवळ एक धाव, तिसरा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव. 3 षटकांचा हा सामना. या सामन्यातील 18 चेंडू मधील 9 चेंडूंचा खेळ संपतोय. धाव संख्या 1-9. दुसऱ्या षटकातील चौथ्या चेंडूची फेकी करण्यासाठी सज्ज होताना दिसतोय. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू ठेवला जातोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या माग मिसफील होतोय. चेंडू पकडण्यासाठी खेळाडू धाव घेईपर्यंत या ठिकाणी 2 फलंदाज धाव संख्या पूर्ण करतात. 2 आणि धाव संख्येची टोटल होते 1-11. खूपच रंगतदार अवस्थेमध्ये हा सामना येईल अशा प्रकारची अपेक्षा असेल प्रेक्षकांची. कारण प्रेक्षकांना हार जीत पेक्षा जे दुसऱ्या गावचे किंवा खरंच क्रिकेटचे दर्दी असतील त्यांना एक चांगल्या खेळाचं दर्शन व्हावं अशी अपेक्षा असते. खेळामध्ये रंगत यावी, चुरस निर्माण व्हावी, चौकार षटकारांची आतषबाजी व्हावी अशा प्रकारची अपेक्षा असेल आणि तशा प्रकारचा खेळ होईल अशा आपण देखील अपेक्षा करूया. पुन्हा एकदा हा चेंडू येतोय लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. चेंडू फील्ड होईपर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण होते. थ्रो देखील तितकासा चांगला, परंतु गॅदर करता आला नाही गोलंदाजाला आणि अशा परिस्थितीत 2 धावा पूर्ण केल्या जातात. धाव संख्या जाऊन पोहोचते 13च्या घरात. पुन्हा एकदा आरपी जसकार विपक्ष वरद लॉजिस्टिक नवघर. दोन्ही संघाच्या संघनायकांना नाणेफेकीसाठी आमंत्रित केलं जाते. उपस्थित मान्यवरांपैकी एका संघाचे संघनायक उपस्थित आहेत आणि यानंतर आम्ही 2 संघांना आमंत्रित करण्यापर्यंतच या ठिकाणी नोंदला जातोय अर्थातच एक उत्तुंग असा षटकार. या षटकाराने धाव संख्या झपकन वाढली जाते. धाव संख्या पोहोचते 19च्या घरात. चांगल्या धाव संख्येला आकार देण्याचा प्रयत्न. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर केवळ धाव संख्या 8 होती आणि आता मात्र 19. या षटकामध्ये 11 धावांची नोंद होते. दुसरं षटक देखील समाप्त होताना दिसतोय. तिसरं षटक 18 चेंडू मधील 12 चेंडूंचा खेळ संपताना दिसतोय. धाव संख्या 1-19. नवीन गोलंदाज येतोय जुगल घरत. बीसीसी भेंडकल विपक्ष संविधान आगाव. दोन्ही संघ अनेक वेळा एकमेकांसमोर ठाकले असतील. अनेक वेळा विजयाची पराभवाची धूल देखील सारली गेली असेल प्रतिस्पर्धी संघाने. या संघातील कच्चे दुवे देखील प्रत्येक संघनायकाला माहिती असतील आणि त्या प्रकारे व्यूहरचना केली जाईल. अगदी याच दरम्यान आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नाणेफेकीचा कौल पाहतोय. वरद लॉजिस्टिक नवघर विपक्ष आरपी जसकार. मयुरी पाटील ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्य नवघर मतदारगण यांच्या पवित्र शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होईल आणि नाणेफेकीचा कौल जातोय आरपी जसकार टीम कडे. प्रथमतः शुभेच्छा दिल्या जात आहेत दोन्ही संघांना आणि अगदीच सेकंड टाइम नाणेफेकीचा कौल आरपी जसकार जिंकतोय. सामना तुल्यबल्य असेल कारण अलंकार बंडासारखा मातब्बर सरनौबत
या वरद लॉजिस्टिक नवघर संघामध्ये असणार आहे. कसा असणार खेळ पाहायला मिळेल पुढच्या सामन्यामध्ये. चला जाऊया मैदानाकडे. सुनील वर्ते नक्कीच यांच्या आवाजात. अलंकार बंडाचा खेळ या अगोदरच आपण पाहिलेला आहे. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी देखील ठरला गेला होता. 10 चेंडू आणि 10 चेंडू मध्ये तब्बल 30 धावांची गरज असताना आमच्या दशरथ सरांनी सांगितलं होतं की सामना जवळ गमावलेला आहे, परंतु गमावलेल्या स्थितीतला सामना आपल्याकडं ओढण्याची कला या अलंकार मध्ये होती, बंडाकडे होती आणि तो सामना आपल्याकडे झुकवला नाही तर विजय देखील संपादित केला. जवळपास 6,500चं बक्षीस देखील मिळवलं गेलं असा हा फलंदाज. नक्कीच त्याच्याकडून पुढच्या खेळामध्ये पुढच्या इनिंग मध्ये देखील अपेक्षा असतील नवघर संघाच्या, का असू नये अशा प्रकारचा हा फलंदाजासाठी शुभेच्छा देखील. पुढचा चेंडू पाहायचा, प्रहार केला जातोय, लॉंगॉंगच्या डोक्यावरून उत्तुंग असा षटकार पेश केला जातोय आणि संधी प्राप्त होतं या ठिकाणी डीजे ला पुन्हा एकदा. भाई चषक. नक्कीच भाई चषकाचा हा आवाज 2022चा उत्कृष्ट आयोजन. पहिल्या चेंडूवर षटकार जिथं मी आहे आणि दुसऱ्या चेंडूवर यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जातात, तिथं मात्र गोलंदाज आपली स्वतःची ताकद दाखवतोय, बाद करतोय फलंदाजाला, तंबूचा रस्ता दाखवतोय. धाव संख्या झालेली आहे 26. वर असेल हा गोलंदाज, त्याच्यासाठी एक चांगली थोडी फीत. चेंडू असेल अर्थात पूर्वार्धामधील 18 चेंडू मधील 18वा चेंडू असेल आणि या चेंडूवर गोलंदाज जुगलला असेल हॅट्रिकची संधी. पाहूया हॅट्रिक होतोय की या चेंडूवर एखादा चौकार किंवा षटकारानिशी आपल्या संघाच्या धाव संख्येत भर टाकतोय. प्रहार केला जातोय, आता मात्र झेल आहे, झेलच्या खाली पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आणि षटकार. या ठिकाणी ही आउटफील्ड दिसत नाही इथं समालोचन कक्षामधून, परंतु आता मात्र फलंदाजाने प्रभाव दाखवलेला आहे. या षटकारानिशी धाव संख्या पूर्वार्धामध्ये प्रथम फलंदाजी करताना संविधान आगावनं धाव संख्या उभारलेली आहे 32. 33 धावांचं विजय लक्ष असेल. 11च्या सरासरीनं वाटचाल करावी लागेल. ही वाटचाल करण्यासाठी कशा प्रकारची वाटचाल हा बीसीसी भेंडकल संघ करेल, कशा प्रकारची गोलंदाजी संविधान नागाव करेल, हे सांगण्यासाठी मी पुन्हा एकदा मायक्रोफोनवर अर्थातच जसकार गावाचा एक गोड आवाज आमचे समालोचक मित्र हितेश सरांच्याकडे घेऊन जातोय. प्रतीक पाटील सन्माननीय अतिथी कक्षामध्ये येताना दिसत आहेत. बाई ट्रॉफी 2022 दरम्यान सन्माननीय प्रतीक पाटील साहेबांचं शब्द सुमनानं सहर्ष स्वागत. धन्यवाद प्रतीकजी पाटील, आपण आसनावरती सन्माननीय अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. पहिला सत्र संपला गेला, 18 चेंडूंचा खेळ संपला आणि मैदानावरती आपल्याला धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळाल्या 32. 33 धावांचं आव्हान पूर्ण करावं लागेल. विजय माला जर आपल्या गळ्यात टाकायची असेल, आता अगदीच जर पाहिलं तर उधाण आल्यासारखं
ऐन रात्री समुद्रामध्ये आलेली भरती आणि या वीर वाजेकर क्रीडा नगरीवरती असणारी तुडुंब क्रीडा रसिकांची गर्दी हे समतुल्य वाटतोय मैदानावरती. आणि अशा या प्रतियोगितेतील आलेल्या सर्व क्रीडा रसिकांना, या खेळाचा स्वच्छंदपणे आनंद घेण्यासाठी आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत केलं जातोय. कपाळी केशरी गंध, मला शिवरायांचा छंद, मुखाने एकच नामघोष, जगदंबा जगदंबा. या महाराष्ट्राच्या अथांग महासागरापुढे नतमस्तक होऊन मी हितेश म्हात्रे तुम्हाला घेऊन चलतोय या क्रिकेटच्या रंगबिरंगी दुनियेमध्ये. नक्कीच पूर्वार्ध संपला. या 2 अंकी नाटकातील 1 अंक इथं समाप्त झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर तब्बल 32 धावा नक्कीच निर्धारित 3 षटकामध्ये उभारल्या आणि 33 धावांचा इथं पाठलाग करायचा आहे. म्हणजे टीट फॉर टाट, जशास तसं ईट का जवाब पत्थर से देना होगा. प्रश्नाचं उत्तर इथं द्यावं लागणार आहे, ठोसास ठोसा लागणार आहे. आणि तो लगावण्यासाठी 2 दमदार फलंदाजाची जोडी या वेळेला मैदानामध्ये येते. एका बाजूला जुगल घरात असेल आणि दुसऱ्या बाजूला भावनेश ठाकूर, असे 2 दमदार फलंदाज भेंडकल गावातून या वेळेला सलामीच्या स्वरूपामध्ये आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतात. कारण की नक्कीच ही लढत खूप मोठी होणार, शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार, यामध्ये तेळमात्र शंका नाही. कारण की हा क्रिकेटचा खेळ आहे. कारण की असं म्हटलं जातं तब्बल 200 वर्षापूर्वी इंग्रज आपल्या या भारत देशामध्ये आले. 150 वर्ष त्यांनी राज्य केलं आणि ज्या वेळेला ते आपल्याकडून निघून गेले त्यावेळेला 2 गोष्टी आपल्याला जरूर देऊन गेले. ते म्हणजे एक कधी न संपणारी इंग्रजीची किचकट भाषा आणि आपल्या डोक्यातून कधीही न जाणारी ही क्रिकेटची परिभाषा. आणि या क्रिकेटला या भारतामध्ये अगदी देवाचा दर्जा दिला जातो. आणि हे क्रिकेट म्हणजे लहान मुलापासून अगदी कुठल्याही वयाचा व्यक्ती हा क्रिकेट खेळू शकतो. आणि हा क्रिकेटचा महासंग्राम तब्बल 36 संघ या टुर्नामेंटमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. सुजीत घरात सामाजिक संस्था उरण यांच्या माध्यमातून भाई चषक उरण तालुक्यातील मानाची क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी पाहूया कुठलं शस्त्र आणि अस्त्र बाहेर काढतोय. कारण की शुभम इंगळे हा अगदी द्रुतगती गोलंदाज आहे आणि नक्कीच खूप साऱ्या मॅचेस या गोलंदाजांना आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजच्या जोरावरती जिंकवलेल्या आहेत. पाहूया या 33 धावांचा बचाव तो करणार का. कारण की नक्कीच तुम्हाला पुढच्या फेरीमध्ये जायचं असेल तर फक्त 32 धावा खर्च करण्याची मुभा असेल. जशी 33वी धाव खर्च करेल तसं मात्र तुम्हाला नागावचा रस्ता पकडावा लागेल. त्यासाठी नक्कीच इथं मात्र रणसंग्राम करावा लागेल, एक मोठी लढाई. कारण की दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर BCC भेंडकल हा देखील तेवढ्याच ताकदीचा संघ आपल्याला पाहायला मिळतो की ज्यामध्ये अगदी आक्रमक फलंदाजांचा भरणा आपल्याला पाहायला मिळतो. थोडीशी मॅच स्पीडअप करायची आहे. पंचांना देखील विनंती आहे की अजून खूप सारे सामने आपल्याला खेळवायचे आहेत. पुढचा सामना अगदी बिग फाईट होणार, यामध्ये तेळमात्र शंका नाही आहे. कारण की आयोजक आणि आजूबाजूच्या गावातील अर्पिक दसकार आपल्याला पाहायला मिळणार आहे. नक्कीच खूप मोठा सामना पुन्हा एकदा आपल्या भेटीला देखील येणार आहे. मॅच ऑन होते, अगदी मी कौतुक करणार आहे नंदादीप क्रिकेट क्लब आणि खडकेश्वरी क्रिकेट क्लब तसेच ग्रामस्थ मंडळ नवघर. अगदी जबरदस्त कामगिरी त्यांची राहिली आहे. यावेळेला जोरदार चेंडू मारण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला भावनेचा प्रयत्न काहीसा फसला. त्या ठिकाणी चांगलंसं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. त्यामुळे या चेंडूवरती कुठलीही प्रकारची धाव इथं नक्कीच मिळणार नाहीये भेंडकल संघाला. कारण की 18 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. आणि क्रिकेटमध्ये म्हटलं जातं की शांत बसणारे जिंकत नाही आणि जिंकणारे कधी शांत बसत नाही. यावेळेला पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवला गेला. यष्ट्यांवरती नक्कीच हा थ्रो केला गेला होता, परंतु यष्ट्यांवरती हा थ्रो लागला नाही आहे. परिणामस्वरूप 1 धाव नक्कीच श्रीगणेशा झालाय. धावफलकाचं दारिद्र्य दूर केलं गेलंय. अकाउंट तर ओपन झालाय, परंतु अजूनही दिल्ली खूप दूर आहे. कारण की तब्बल 33 धावांची गरज आहे आणि उरलेत आता मात्र 16 चेंडू. कारण की खूप मोठी लढत असेल. एका षटकाचं मॅन्डेटरी पॉवर प्ले असेल आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जवळपास 10 ते 15 धावांचा पल्ला तुम्हाला गाठावा लागेल तरच हा सामना तुम्ही जिंकू शकताय. कारण की नक्कीच समोरच्या बाजूने आपण पाहिलं ना तर समिधा नागाव म्हटलं ना तर अगदी गोलंदाजाचा तीक्ष्ण भरणा आणि अगदी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी त्यांच्याकडून आपल्याला खूप मैदानामध्ये पाहायला मिळाली आहे.
यावेळेचा चेंडू जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न पंच आमच्याकडे वळलेत आणि त्यांनी सांगितलं हा चेंडू वाईड असेल अवांतर असेल आंतरराष्ट्रीय नियमातील 22व्या क्रमांकाचा नियम त्यांनी लागू केला व्हाईट बॉल त्यामुळे एक धाव नक्कीच ऍड केली जाईल बेंडकल संघाच्या खात्यामध्ये आणि हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल शुभमला यावेळेचा चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न फसला चेंडू मात्र यष्टीरक्षक प्रतीकच्या हातामध्ये जाऊन बसला त्यामुळे डॉट बॉल पाहायला मिळतोय आणि हे डॉट बॉल नक्कीच बीसीसी भेंडकल संघाची डोकेदुखी थोडीशी वाढवणार आहे त्यामुळे नक्कीच आता नाही तर कधी नाही मोठे मोठे फटके मारावे लागतील या षटकामध्ये ज्या षटकामध्ये दोनच क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर आहेत त्याचा फायदा जरूर उठवण्याचा प्रयत्न करावा लागेल याही वेळेला इथं मात्र थोडासा अशांत फटकेबाजी बनी तो बनी नाही तो अब्दुल बनी अगदी ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि अपयश आलाय पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय जवळपास 4 चेंडूंचा खेळ संपला आणि या 4 चेंडूंमध्ये धावा आल्यात त्या फक्त आणि फक्त 2 धावा याही वेळेला पुन्हा एकदा ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अपयश चेंडू पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये म्हणजे समीकरण पाहिलं तर येणार 5 चेंडू आणि फक्त 2 धावा ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात अजूनही सामना जिंकण्यासाठी 31 धावांची गरज असेल ती येणाऱ्या 13 चेंडूंमध्ये काउंटडाऊन नक्कीच चालू झालंय कारण की 3 षटकाचा सामना म्हणजे प्रत्येक षटक हे पॉवर प्लेचं षटक असणार आहे यावेळेचा फटका शेवट बहुतेक गोड केला अगदी स्वीट साऊंड आला आणि तो सांगून गेला की हा चेंडू मात्र इट्स ऑफ द बिगी आउट ऑफ द पार जाणार
भावनेश ठाकूरला विकेट नंबर 2. दुसरा धक्का, दुसरा दणका आणि दुसरा हादरा बसला तो मात्र बेंडकल संघाला. नक्कीच पुढच्या मॅच साठी नक्कीच अशा परिस्थिती आपल्याला पाहायला जरूर मिळतात, कारण की समुद्र मंथनातून निघालेलं अद्भुत रसायन आणि ते पाषण केल्यानंतर माणूस 3 प्राण्यांमध्ये कन्वर्ट होतो. पहिला त्याचा पोपट होतो, दुसरं तो वाघाप्रमाणे डरक्याला मारू लागतो आणि चरते दरम्यानच्या काळामध्ये हा मोठा फटका येईल का आणि नक्कीच मिड विकेट सीमारेखेच्या बाहेर हा दणका दिला, षटकार पाहायला मिळतोय. सामना कडक झालाय, कारण की कोण जिंकेल कोण हरेल, कारण की येणारे 6 चेंडू असतील आणि जिंकण्यासाठी तब्बल 16 धावांची गरज. कोण जिंकेल कोण हरेल, कोण हसेल कोण रडेल, हा प्रश्न इथं निर्माण झाला. या प्रश्नाच्या उत्तर नक्कीच या 6 चेंडूंमध्ये आपल्याला मिळणार आहे. यावेळेचा समोरच्या बाजूने चेंडू खेळला, क्षेत्ररक्षक तैनात, हा झेल कैद केला जातोय, फलंदाज क्रमांक 3 होतोय मैदानाच्या बाहेर. दरम्यान येणारे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 16 धावांची गरज आहे. काय घडेल, कोण जिंकेल कोण हरेल, या प्रश्न अजूनही अणुतिथे आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच गतवर्षी जी स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेचा मालिकावीर आपल्याला पाहायला मिळतोय निलेश पाटील, की ज्यांना या स्पर्धेची एलईडी आपल्या नावावरती केली होती. नक्कीच आपल्या संघाला विजयी करेल का, परंतु समोर स्ट्राईक वरती आयुष आपल्याला पाहायला मिळतोय, जो पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळाला होता. यावेळेला अगदी बसून बैठक शॉट खेळलाय, चेंडू घरंगळत चाललाय, जमिनीला चाटत पुसत, परंतु या चेंडूवरती येते ती फक्त एकेरी धाव. म्हणजे समीकरणामध्ये थोडासा बदल होतोय. येणारे 4 चेंडू आणि तब्बल 15 धावांची गरज. किसमें कितना है दम, कौन पानी कम और कौन बनेगा बाजीराव संगम, या प्रश्नानं इथं उदान आलाय. या प्रश्नाचं उत्तर देईल कोण, कारण की प्रश्न जरूर विचारला गेला. 4 चेंडू आणि 15 धावा. यावेळेला पुन्हा एकदा गरंगळत चेंडू चालला, इथं मात्र निशाणा साधला. नक्कीच इथं मात्र निशाणा चुकलाय आणि पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. 3रा धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता
तब्बल 3 धावा इथं कंप्लीट केल्या. समीकरणामध्ये इथं बदल होतोय. येणारे चेंडू असतील 3 आणि 12 धावांची गरज. म्हणजे या 3 चेंडू मध्ये जवळपास 2 चेंडू मिडल करावे लागतील आणि ते 2 चेंडू मिडल होतील का हा देखील प्रश्न आहे. कारण की या वेळेला नक्कीच मेंदूला सुन्न करणारा सामना, हृदयाचे ठोके वाढवणारा सामना, अंगातील रक्ताचा प्रवाह द्विगुणित करणारा सामना आपल्या भेटीसाठी आला. कारण की या चेंडूवरती एखादा मोठा फटका आला तर नक्कीच दोन्ही बाजूने मात्र वातावरण अगदी टाईट होणार आहे. पाहूया काय घडेल, काय बिघडेल, कोण जिंकेल, कोण हरेल, कोण हसेल, कोण रडेल, कोणाच्या डोक्यावरती जीतचा सेहरा आणि कोण मात्र अगदी मातम करेल या प्रश्नाला जरूर उदाहरण आला. आणि येणारे 3 चेंडू आणि 12 धावा. यावेळेचा चेंडू बॅटची एज घेऊन गेला आणि या वेळेला काय घडलाय, झेल घेतला जातोय, आईश होतोय झेलबाद. म्हणजे नक्कीच इथं मात्र थोडासा ट्विस्ट जरूर निर्माण झाला. जाऊया डीजे कडे, ऐकू एक सुमधुर संगीत. फलंदाज नेट नंबर 5 वरती आलाय, ज्याचं नाव आहे जसपाल यशपाल भोईर, ज्याला गुरु या नावाने देखील संबोधलं जातं. आणि या खेळाडूकडे खूप ताकद आहे. कारण की येणारे चेंडू असतील 2 आणि 12. म्हणजे या दोन्ही चेंडूवरती 2 मोठे फटके तुम्हाला मिडल करावे लागतील. कारण की या चेंडूवरती जर षटकार आला तर टाळ्यांचा कडकडाट जरूर होणार आहे. परंतु हा चेंडू जर डॉट झाला तर या सामन्यामध्ये समिता नागाव पण पूर्णपणे वर्चस्व गाजवेल. पाहूया काय घडेल आणि काय बिघडेल. यावेळेचा चेंडू नक्कीच हा चेंडू मैदानामध्ये राहतोय. म्हणजे नक्कीच उरल्या सुरल्या अशा बहुतेक बीसीसी भेंडकल संघाच्या संपुष्टात आल्यात. म्हणजे या क्षणी जर आपण पाहिला तर जवळपास मॅच मध्ये शिरकाव केला. कुठल्याही क्षणी विजयाची माळ त्यांच्या गळ्यामध्ये पडण्याची शक्यता. नेतृत्व मोसमी वारे यावेळेला समिधा नागाव संघाच्या बाजूने वाहू लागलेत. कुठल्याही क्षणी विजयाचा पाऊस त्यांच्या डोक्यावरती पडण्याची चिन्ह इथं नक्कीच निर्माण झाली आहेत. 1 चेंडू आणि जवळपास 11 धावांची गरज. परंतु नक्कीच एका चेंडूमध्ये 13 धावा झालेल्या देखील आम्ही पाहिल्यात. यावेळचा चेंडू फासावला, या शरीराचा वेध घेणारा चेंडू आहे. त्यामुळे मॅच फिनिश झाला. अभिनंदन 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 समिधा नागाव टीम. आणि नक्कीच हार्ड लक पुढच्या टुर्नामेंटसाठी बीसीसी भेंडकल संघाला आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा पोहोचवतोय. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच काही क्षणातच आमच्या गुणलेखाचा अहवाल आमच्यापर्यंत येईल. नक्कीच जोपर्यंत मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी डिक्लेअर होतोय तोपर्यंत सन्माननीय अतिथी कक्षात आदरणीय प्रतीक पाटील इथं उपस्थित आहेत. मी विनंती करतो या कार्यक्रमात सन्माननीय प्रतीक दादांचा आदरातिथ्य सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय जयप्रकाश पाटील आपल्याला की आपल्या पवित्र शुभ हस्ते नागाव मधून प्रतीक पाटील सरांचं शुभागमन झालं. बाई ट्रॉफी 2022 दरम्यान ज्यांची उपस्थिती अपेक्षित होती आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमाला सन्माननीय प्रतीकजी पाटील आपला आदरातिथ्य मान सन्मान या ठिकाणी स्वीकारताना दिसत आहेत. तदनंतर विराज घरत यांची उपस्थिती आपल्याला इथं दिसतोय. जयप्रकाश भोईर आपल्या पवित्र शुभ हस्ते विराज घरत यांचा आदरातिथ्य सन्मान मंचावरती करायचा आहे. आजची रजनी शेवटची आहे. अगदीच 3 ते 4 तासानंतर आपल्याला चित्र स्पष्ट होईल. अव्वल क्रमांकावरती कोण असेल ज्याला नकद राशी 2 लाख दिली जाईल. द्वितीय क्रमांकावरती कोण असेल चषकासोबत रोख रक्कम 1 लाख रुपयाची धनराशी दिली जाईल. तृतीय क्रमांकावरती 1 लाख, 2 नंबरसाठी द्वितीय क्रमांकासाठी 50,000 आणि तृतीय क्रमांकासाठी 25, चतुर्थ क्रमांकासाठी 25. आणि समोर अगदी जर आपण स्पोर्ट्स सायकल बघितल्यात तर आजच्या या प्रतियोगितेला एक आगळा वेगळा 7 चढवला जातोय ट्रॉफ्यांच्या समोर. तो कुणाच्या नावावरती होईल तर या सामन्याचा सामनावीर म्हणून किताब दिला जाईल. मी सामनावीरचा सन्मान देण्यासाठी आदरणीय नक्कीच या सामन्याचा सामनावीर म्हणून निवड केली जाते विवेक जाधव. 7 चेंडू आणि 16 धावांची कामगिरी करणारा विवेक आपण यायचा आहे. प्रतीक पाटील आपल्याला विनंती असेल आपल्या